नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या 3 योजनेची माहिती पाहणार आहोत. कर्जमाफी, OTS म्हणजे एक रकमी समझोता योजना आणि नियमित कर्जदारांसाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम पाहूया कर्जमाफीबाबतची माहिती. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत थकीत असलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित मध्यम मुदतीचं कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत थकबाकी म्हणजेच मुद्दल आणि व्याजासह माफ केली जाऊ शकते. तसेच ज्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला होता आणि ज्याचे थकीत कर्ज 50,000 रुपयापेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांनाही 50,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळू शकतो. आता पाहूया OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट योजना. ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना अतिरिक्त रक्कम भरून कर्जमुक्त होण्याची संधी दिली जाणार आहे. यामुळे मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो. या योजनेसाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्याची आल्याची माहिती आहे. म्हणून पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी. आता सर्वात महत्त्वाची बाब, ज्या शेतकऱ्यांनी 2022 ते 2023, 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 या वर्षामध्ये नियमितपणे कर्जाची परतफेड केली आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाऊ शकते. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि फार्मर ID असणं आवश्यक आहे. तसेच राजकारणी 25,000 रुपयापेक्षा जास्त मासिक वेतन असलेले सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी आणि आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.